नमस्कार. आज मी केली होती पालेभाजी आणि भाकरी असा मेनू होता भाकरी आणि भाजीचा. त्याच्याकरता मी चवळीची भाजी आणली होती. ती छान स्वच्छ निवडून धुवून ठेवली होती आणि त्याच्या आधी मी कांदा चिरून घेतला. कांदा, लसूण सोलून घेतला आणि मिरच्यांचे तुकडे केले आणि त्याच्यानंतर मग पॅनमध्ये ही भाजी फोडणीला घातली. तर तेलामध्ये मी मोहरी कडकडल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण घातला आणि हा भरपूर लसूण घातला तर ही छान भाजी होते. म्हणून भरपूर लसूण घालायचा आणि तो मी असा चेचून घातला, असा ठेचून. त्याने एक छान चव लागते. तसा लसूण घातला, मिरच्यांचे तुकडे, हळद, कांदा घालून छान परतून घेतलं आणि ही धुतलेली भाजी घातली आणि थोडीशी परतल्यानंतर ती कमी होते आणि नंतर मग मिठाचा अंदाज येतो म्हणून मग थोडीशी परतल्यानंतर मीठ घातलं. झाकण ठेवून नंतर एक वाफ काढली आणि एक वाफ आल्यानंतर मी दाण्याचं कूट घातलं. दाण्याचं कूट घातल्यावरसुद्धा ही भाजी खूप छान लागते. ओलं खोबरं असेल तर खूपच छान लागते. ओलं खोबरं किंवा दाण्याचं कूट हे घालायचं म्हणजे भाजीला एक छान चव येते. मग अशी भाजी मी रेडी करून घेतली. तर तुम्ही कुठल्या पद्धतीने भाजी करता, वेगळ्या पद्धतीने करत असेल तर मला नक्की सांगा, मला आवडेल ऐकायला. आणि मग पालेभाजी आहे म्हटल्यानंतर भाकरी तर हवीच, म्हणून मग मी ही भाकरी करून घेतली. तर आज मी तांदळाच्या भाकरी केल्या होत्या. छान अशा सगळ्या भाकरी करून घेतल्या आणि नंतर मग मी ताट वाढलं. तर आजचा मेनू होता तांदळाची भाकरी, पालेभाजी आणि मस्त मुगाचं वरण केलं होतं बरं का. मुगाचं वरण पण एकदम छान हलकं फुलकं असतं म्हणून मुगाचं वरण केलं होतं. कांदा चिरलेला होता तोही वाढला आणि भातही रेडी होता, तोही भात नंतर वाढला. तर असंही मस्त आजचं जेवण होतं. तर तुम्हाला आवडलं का? आवडलं असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब. धन्यवाद.